नाशिकमध्ये 22 जानेवारीला उद्धव ठाकरे काळाराम मंदिरामध्ये पूजा करणार आहेत आणि त्यासाठी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण पाठवलंय। काळाराम मंदिरातील पूजेनंतर उद्धव ठाकरे एक मोठी सभा घेणार आहेत आणि सभास्थळी आत्तापासूनच तयारी सुरू झाली आहे। या सभास्थळावरून मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, 22 तारखेला उद्धव ठाकरे काळाराम मंदिरामध्ये येणार आहेत, दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर सभा सुद्धा घेणार आहेत। सभास्थळावर सध्या काय चित्र आहे? प्रज्ञा, 22 तारखेला अयोध्येमध्ये रामलल्ला विराजमान होतील, प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि देशाचं दुसरं लक्ष राहणार आहे नाशिकमध्ये, कारण इंडिया आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असणारा शिवसेना उभाठा आघाडीचं नाशिकमध्ये 2 दिवसीय अधिवेशन असणार आहे। 22 तारखेला उद्धव ठाकरे हे रामकुंडावर जातील, गोदावरीची आरती करतील आणि त्या पाठोपाठ राम मंदिरामध्ये जाऊन दर्शन देखील घेणार आहे आणि 23 तारखेला शिवसेनेचं अधिवेशन होणार आहे आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे। आपण आता त्याच व्यासपीठावर आहोत। साधारणतः 30 बाय 60 फुटाचं हे व्यासपीठ आहे। इथे जवळपास 50 ते 60 पदाधिकारी बसू शकतील अशी याची क्षमता आहे। काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत। काय तयारी चालू आहे सभेची आणि अधिवेशनाची? खरं तर येत्या 22 आणि 23 तारखेला नाशिक आणि महाराष्ट्रातील शिवसैनिकांसाठी एक आनंदाचा दिवस आहे। 29 वर्षानंतर या ठिकाणी महाशिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि तो मान नाशिककरांना मिळाला आहे आणि या अधिवेशनाची उत्सुकता असल्या कारणाने गेल्या 8-10 दिवसापासून सर्व शिवसैनिक या ठिकाणी कामाला लागलेले आहेत। 22 तारखेला या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेब, शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे लाडकं नेतृत्व हे या नाशिकमध्ये दाखल होणार आहे। 22 तारखेला प्रभू श्रीरामचंद्राची महाआरती त्या ठिकाणी होणार आहे, गंगेची आरती होणार आहे। तसेच माननीय उद्धवजी ठाकरे साहेब हे भगूरला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमीमध्ये जाऊन तिथं दर्शन घेणार आहेत आणि 23 तारखेला शिबिर होऊन महाशिबिर होणार आहे। महाराष्ट्रातील त्या शिबिरासाठी महाराष्ट्रातील सगळे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत आणि सायंकाळी 23 तारखेला या ठिकाणी अनंत कान्हेरे मैदानावरती 23 वर्षापूर्वी जी वंदनीय शिवसेना प्रमुखांनी जी सभा या ठिकाणी गाजवली होती आणि संपूर्ण ज्या इथूनच एक हाक दिली होती, दार उघड बाई दार उघड, आणि तोच क्षण तीच वेळ आज 23 तारखेला येते आणि उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी मातेचा गोंधळ करून या ठिकाणी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला आणि देशाला संबोधित करणार आहेत। जुन्या म्हणजे 23 वर्षांनी जवळपास इथे अधिवेशन होते, त्याच्या काय प्रमुख आठवणी सांगतायत? 30 वर्षापूर्वी याच ठिकाणी माननीय इंदुरकर बाळासाहेब ठाकरे यांनी घोषणा दिली होती की दार उघड बाई दार उघड, आणि त्याच वर्षी शिवसेनेचं सरकार भगवा झेंडा या विधानसभेवर फडकला होता। शिवसेनेच्या दृष्टिकोनातून हे जे अधिवेशन झालं होतं हे अतिशय पूरक असं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं होतं आणि मला निश्चित खात्री आहे की 30 वर्षांनंतर परत हा इतिहासाची परत पुनरावृत्ती होणार आहे आणि माननीय उद्धवजींच्या सभेनंतर ह्या विधानसभेवर भगवा झेंडा नक्की फडकेल। प्रज्ञा, आपण बघतोय पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड असा उत्साह आहे, कारण 94 मध्ये नाशिकमध्ये अशा स्वरूपाचं अधिवेशन झालेलं होतं। त्यानंतर 95 मध्ये शिवसेना भाजप युतीचं सरकार राज्यामध्ये आलेलं होतं, शिवसेनेचा मुख्यमंत्री बसला होता आणि तशीच अपेक्षा येणाऱ्या अधिवेशनापासून या सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांना आहे। निश्चित या सभेकडे शिवसैनिकांचं आणि राज्याचं सुद्धा लक्ष लागलंय। मुकुल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।